Hello dear students, today we are going to see Standard 12 second poem Indian Weavers written by Sarojini Naidu. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण या कवितेचे क्वेश्चन आन्सर आणि त्या कवितेमध्ये येणारे लाईन टू लाईन फिगर ऑफ स्पीच बघूया. लेट अस सी दिस व्हिडिओ. सम फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेनेशन. विद्यार्थी मित्रांनो, या पोएममध्ये जे 3 स्टांजा दिलेले आहे त्या 3 स्टांजामध्ये जेवढे काही फिगर ऑफ स्पीच आलेले असतील त्याचा आपण एक एक लाईन करून त्या ठिकाणी बघूया कशा पद्धतीने फिगर ऑफ स्पीच सांगितला गेलेला आहे. नाव सी फर्स्ट, विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. बघा, याच्यामध्ये ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. का ॲलिट्रेशन आहे तर याचं रिझन कसं लिहिणार तुम्ही तर बघा, द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. कारण या लाईनमध्ये कोणतं अक्षर रिपीट झालेलं आहे? डब्ल्यू. म्हणून एक्सप्लेनेशन करत असताना तुम्हाला तर त्या ठिकाणी जे कोणतं अक्षर त्या ठिकाणी रिपीट झालं असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तो ॲलिट्रेशन अलंकार झालेला असतो, फिगर ऑफ स्पीच झालेला असतो. ठीक आहे. क्लायमॅक्स, द वर्ड्स आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. इवन त्याच ओळीमध्ये पुन्हा आणखी कोणतं आलेलं आहे? क्लायमॅक्ससुद्धा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. म्हणजेच काय, क्लायमॅक्स कधी कसा ओळखायचा असतो? द वर्ड्स आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. म्हणजे हे जे शब्द दिलेले आहे हे कसे दिलेले आहे? इन अ असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले आहे, म्हणून तो क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. आणखी त्याच ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे? मेटॅफर. मेटॅफर कसं ओळखायचं? द बर्थ, चाइल्डहूड, स्टेज ऑफ मॅन इज इम्प्लिसिटी कम्पेअर्ड विथ अ ब्रेक ऑफ डे. म्हणजेच ही जी बाल्यावस्था आहे या बाल्यावस्थेची कम्पेअर्ड कशाशी करण्यात आलेलं आहे? एका दिवसाच्या प्रहराशी. म्हणजे सर्वात दिवस निघताना वेळेस म्हणजे सूर्योदयाशी त्याची काय केलेली आहे? तुलना केलेली आहे, कम्पेअर्ड केलेलं आहे, म्हणून ते काय झालेलं आहे? मेटॅफर फिगर ऑफ स्पीच झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या ओळीमध्ये 3 फिगर ऑफ स्पीच आलेले आहे. कोणती 3 फिगर ऑफ स्पीच दिसते आहे तुम्हाला? ॲलिट्रेशन, क्लायमॅक्स अँड मेटॅफर. सेकंड सेंटेन्स बघा, व्हाय डू यू वीव अ गारमेंट गे? क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आणि यामध्ये एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले बघायचं कोणत्याही वर्डचं अक्षर पुन्हा पुन्हा रिपीट झाला आहे का बघायचं. म्हणून तो कोणता होईल? ॲलिट्रेशन होईल. बघा, ॲलिट्रेशन होईल. द साऊंड ऑफ लेटर्स डब्ल्यू. पुन्हा डब्ल्यू या ठिकाणी काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. अँड जी आर रिपीटेड. पुन्हा आणखी कोणता अक्षर आलेला आहे? जी आलेला आहे. गारमेंटचा जी आणि गेचा सुद्धा जी आलेला आहे, म्हणून कोणता अलंकार झालेला आहे? तर ॲलिट्रेशन अलंकार झालेला आहे. त्याचबरोबर आणखी एक अलंकार दिसतो आहे त्याच ओळीमध्ये, ते म्हणजे कोणता? इंटरॉगेशन. इंटरॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक, कारण इथे प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे. बरोबर आहे. मग एक्सप्लेन कसं करणार आपण? अ क्वेश्चन इज यूज फॉर एम्फेसाइज. म्हणजे या ओळीमध्ये कशावर भर देण्यात आलेला आहे? एम्फेसाइज कशावर करण्यात आलेला आहे? तर प्रश्नावर. म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी इंट्रॉगेशन फिगर ऑफ स्पीच झालेलं आहे. नेक्स्ट बघा, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्शियन वाईड. म्हणजेच या ठिकाणी या लाईनमध्ये तुम्हाला कोणकोणते फिगर ऑफ स्पीच दिसेल? जसं की इनव्हर्जन पण आलेलं आहे, इवन ॲलिट्रेशन पण आलेलं आहे आणि इवन सिमिली पण फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. बघा आता कशा पद्धतीने इनव्हर्जन लक्षात घ्यायचा. द वर्ड्स आर नॉट इन द करेक्ट ऑर्डर. या ठिकाणी जी लाईन दिलेली आहे ही लाईन करेक्ट ऑर्डर आलेली आहे का? नाही. द करेक्ट ऑर्डर इज द विंग ऑफ अ हेल्शियन वाईल्ड इज ब्ल्यू. म्हणजेच हे झालं तुमचं सरळ स्टेटमेंट. पण आता आपण पोएम बघत आहोत. पोएममध्ये वाक्याला किंवा लाईनला चाल लागून यावी, रिदम तयार व्हावा, राईम तयार व्हावं, म्हणून वाक्याचा जो क्रम असतो, लाईनमध्ये जे शब्दांचा क्रम आहे, मांडणी आहे, ती काय असते? उलटसुलट. जसं की गाणे गात असताना आपण धड्यासारखं वाचतो का गाणे? नाही. तर ती गाणे जी असतात ती गाणीसुद्धा कशी असतात? त्या वाक्यामधील किंवा ओळीमधील शब्दांची मांडणी कशी असते? उलटसुलट असते. तशाच प्रकारचं या लाईनमध्ये सुद्धा शब्दाची मांडणी कशी दिलेली आहे? उलटसुलट आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणता अलंकार झालेला आहे? इनव्हर्जन. नेक्स्ट, ॲलिट्रेशन, द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. सिमिली, द ब्ल्यू कलर्ड cloth is directly compared with a wing of wild Hessian.
म्हणजे या ठिकाणी ब्ल्यू ॲज द विंग जर ओळीमध्ये ॲज आलेला असेल, लाईक आलेला असेल, तर याची तुलना कशासोबत केलेली आहे? डायरेक्टली कम्पेअर्ड विथ द विंग ऑफ वाईल्ड हेल्शियन बर्ड. म्हणजे वाईल्ड हेल्शियन बर्ड जो आहे त्याच्या विंग्सची कल्पना म्हणजे हे केलेलं आहे, तुलना केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी कोणता अलंकार झालेला आहे? सिमिली अलंकार झालेला आहे. नाव नेक्स्ट लाईन, वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. तर या ओळीमध्ये कोणतं दिसतं आहे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच? ॲलिट्रेशन. द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड, कारण या ओळीमध्ये डब्ल्यू इज रिपीट झालेला आहे म्हणून तो रिपीटेड. विवर्स, नेक्स्ट लाईन, विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. या ओळीमध्ये सुद्धा कोणतं दिसतं आहे तुम्हाला? ॲलिट्रेशन. द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड हिअर. पुन्हा आणखी दुसरा अलंकार दिसतो आहे, कोणता आहे? क्लायमॅक्स. द वर्ड्स आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर. म्हणजे क्लायमॅक्समध्ये काय झालेलं आहे? जे शब्द दिलेले आहे ते शब्दांची जुळवाजुळव कशी झालेली आहे? इन अ असेंडिंग ऑर्डर. म्हणजे शब्दाचा क्रम खालीवर झालेला आहे म्हणून ते असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. नंतर मेट्यापर सुद्धा फिगर ऑफ स्पीच दिसतो त्याच वेळीमध्ये. ॲडल्टहूड यंग, द सेकंड स्टेज ऑफ मॅन इज इम्प्लिसिटी कम्पेअर्ड विथ द फॉल ऑफ नाईट. म्हणून तो कोणता अलंकार झालेला आहे? मेट्यापर झालेला आहे. हे विद्यार्थी मित्रांनो जशा तसं वहीमध्ये नोंद करा. नेक्स्ट, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट. या ठिकाणी कोणता फिगर ऑफ स्पीच दिसते आहे? ॲलिट्रेशन. द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड अँड इंट्रॉगेशन फिगर ऑफ स्पीच दिसतो आहे कारण क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी पुन्हा कसं लिहिणार तुम्ही? इंट्रॉगेशन फिगर ऑफ स्पीचमध्ये द क्वेश्चन मार्क इज यूज. नेक्स्ट लाईन बघा, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. या ठिकाणी लाईक शब्द आलेला आहे म्हणजे कोणता अलंकार झालेला आहे? सिमिली. द गारमेंट्स इज डायरेक्टली कम्पेअर्ड विथ पर्पल अ ग्रीन कलर्ड प्लम्स ऑफ पिकॉक. त्यानंतर दुसरा आणखी कोणता आलेला आहे? अँटी क्लायमॅक्स आलेला आहे. द वर्ड्स पर्पल अँड ग्रीन आर अरेंज टू डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये वापरण्यात आलेला आहे. प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन हे म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर असल्यामुळे त्या ठिकाणी काय केलेलं आहे? तो जो फिगर ऑफ स्पीच झाला तो कोणता झालेला आहे? अँटी क्लायमॅक्स झालेला आहे. आणखी त्याच ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच दिसते आहे? ॲलिट्रेशन. ॲट द साऊंड ऑफ लेटर पी इज रिपीटेड. नेक्स्ट बघा, वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन. म्हणजेच ॲलिट्रेशन आलेलं आहे. विच लेटर इज सेम हिअर? डब्ल्यू, म्हणून ॲलिट्रेशन. नेक्स्ट 9 नंबर बघा, विवर्स विविंग सोलेमन अँड स्टील. इथे सुद्धा तुम्हाला कोणता दिसतो आहे? ॲलिट्रेशन दिसतो आहे, राईट. त्यानंतर कोणता दिसतो आहे? क्लायमॅक्स दिसतो आहे. त्याच वेळीमध्ये पुन्हा क्लायमॅक्स पण आलेला आहे, पॅराडॉक्स पण आलेला आहे आणि अँटी क्लायमॅक्स पण आला आहे. म्हणजे शब्दांची जी रचना आहे ती कशी दिलेली आहे? इन अ डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेली आहे. जसं की अँटी क्लायमॅक्समध्ये द वर्ड्स सोलेमन अँड स्टील आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर. सोलेमन अँड स्टील हे दोन्ही शब्द कसे वापरलेले आहे? इन डिसेंडिंग ऑर्डर. दॅट्स वाय दिस लाईन इज यूज इन फिगर ऑफ स्पीच अँटी क्लायमॅक्स. टॉटोलॉजी, पुन्हा टॉटोलॉजी फिगर ऑफ स्पीच दिला आहे. द वर्ड्स सोलेमन अँड स्टील आर सिमिलर इन मिनिंग. टॉटोलॉजी हा जो अलंकार असतो हा कधी वापरला जात असतो? ज्यावेळेस एकाच वेळीमध्ये सिमिलर वर्डचे 2 शब्द येत असतील सारख्या वर्डचे, तर अशा वेळेस टॉटोलॉजी अलंकार वापरला जात असतो. नाव नेक्स्ट, अशा प्रकारचे लाईन टू लाईन तुम्हाला त्या ठिकाणी वहीमध्ये नोंद करून घ्या. जसं की 10 नंबर सेंटेन्स बघा काय दिला आहे? व्हाय डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल लगेचच. इथं शेवटी क्वेश्चन मार्क आला म्हणजे फिगर ऑफ स्पीच कोणता आलेला असेल? इंट्रॉगेशन. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. त्याचबरोबर ॲलिट्रेशन पण आहे आणि मेट्यापरसुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. इवन नेक्स्ट लाईन, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. रिपिटेशन पण आलेला आहे फिगर ऑफ स्पीच. इवन सिमिलीसुद्धा आलेला आहे. सिमिली का आलेला आहे? कारण ॲज आलेला आहे वाक्यामध्ये म्हणून तो सिमिली लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट लाईनमध्ये बघा, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. ॲलिट्रेशन कशावरून आलेलं आहे? कारण द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड हिअर. डब्ल्यू साऊंड कसा आहे? सेम झालेला आहे. लेटर कसं झालेला आहे? तो रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे द साऊंड ऑफ लेटर डब्ल्यू इज रिपीटेड. नेक्स्ट बघा, व्हाईट ॲज अ फिदर अँड ॲज अ क्लाउड. वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. या ठिकाणी तुम्हाला कोणता फिगर ऑफ दिसतो आहे? फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी तुम्हाला सिमिली दिसतो आहे. तर सिमिली का आहे? काय रिझन आहे त्याच्यामागचं? फ्युनरल श्राऊड्स इज अ डायरेक्टली कम्पेअर्ड विथ अ फिदर अँड अ क्लाउड. जे अंत्यविधीसाठी वापरण्यात येणारे कापड आहे याची तुलना कशासोबत केलेली आहे? कम्पेअर्ड विथ अ फिदर अँड अ क्लाउड. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या संपूर्ण कवितेमधील म्हणजे इंडियन विवर्स या कवितेमधील सगळेच्या सगळे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी दिलेले आहे. ते वहीमध्ये नोंद करून आणि वहीमध्ये लिहित असताना
सुटसुटीमध्ये वहीमध्ये लिहा. सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये असणे गरजेचे आहे. ज्यावेळेस परीक्षेच्या वेळेस तुम्हाला वाचायला काम पडेल त्यावेळेस तुम्हाला कोणत्या ओळीचा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे हे सुद्धा चटकन लक्षात येईल. त्यामुळे वारंवार त्या गोष्टी वहीमध्ये नोंद करा आणि जेणेकरून त्या कोणत्या ओळीला कोणता फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. थँक्यू. लेट अस स्टॉप हिअर.